श्री स्वामी समर्थ. सावधान, जर तुमची रास वृषभ असेल तर 18 आणि 19 जानेवारी 2026 या 2 तारखा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या उलथापालथीच्या साक्षीदार ठरणार आहेत. हे 2 दिवस म्हणजे तुमच्या आयुष्याचा दुसरा जन्म ठरणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्हाला कल्पनाही नाहीये, पण तुमच्या पाठीमागे एक असं चक्रव्यूह रचलं गेलं आहे ज्याची गुपितं आता बाहेर येऊ लागली आहेत. ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, ज्यांना आपलं मानलं, त्याच काही चेहऱ्यांमागचे खरे मुखवटे आता गळून पडणार आहेत. हा काळ तुमच्या धैर्याची, तुमच्या आत्मबलाची आणि तुमच्या विश्वासाची सर्वात कठीण परीक्षा घेणारा आहे. ब्रह्मांडात अशा काही शक्ती सक्रिय झाल्या आहेत ज्या तुमच्या नशिबाचे दरवाजे ठोठावत आहेत. पण हे दरवाजे उघडण्यापूर्वी तुम्हाला एका भीषण सत्याचा सामना करावा लागणार आहे. तुमच्याच जवळचे काही लोक तुमची ऊर्जा शोषून घेत आहेत, तुमच्या प्रगतीत अडथळे आणत आहेत. कोण आहेत ते विशिष्ट नावाचे लोक? आणि स्वामींच्या कृपेने तुमच्यासाठी कोणते 3 सुवर्णमार्ग उघडणार आहेत? आजचा हा व्हिडिओ सामान्य राशी भविष्य नाही तर तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. जर तुम्ही आजचा हा इशारा दुर्लक्षित केलात तर कदाचित तुमच्या हातातून भाग्याची सर्वात मोठी संधी निसटून जाईल. काय आहे तो गुरुजींचा दिव्य संकेत? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची 5 मिनिटे तुमच्या आयुष्याचा चेहरामोहरा बदलून टाकतील. वृषभ राशीच्या लोकांनो, तुम्ही आजवर सर्वांचं भलं व्हावं याच भावनेने सर्वांना मदत केली. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या याच स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळात एक असं विषारी जाळं विणलं गेलं आहे ज्याची कल्पना करूनच तुमच्या अंगावर काटा येईल. गुरुजींच्या दिव्यदृष्टीने असं स्पष्ट संकेत दिले आहेत की तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे येत आहेत, मग ते पैशांचे असोत, आरोग्याचे असोत किंवा विनाकारण होणारी चिडचिड असो, हे सर्व नैसर्गिक नाहीये. हे एका रचलेल्या सायलेंट कारस्थानाचा भाग आहे. कोण आहेत हे छुपे शत्रू? हे लोक तुमच्या शत्रूंच्या यादीत नाहीत, तर तुमच्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या यादीत आहेत. हे असे लोक आहेत जे तुमच्यासमोर तुमच्या यशाचं कौतुक करतात, पण तुम्ही पाठ फिरवली की तुमच्याच नावाने उखाळ्यापाखाळ्या काढतात. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे अ, के, एस, एस आणि मस एम या अक्षरांपासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्तींकडे विशेष लक्ष द्या. ही माणसं तुमच्या प्रगतीवर बारीक नजर ठेवून आहेत. 2. ऊर्जेची चोरी, एनर्जी सकिंग. तुम्ही कधी असं अनुभवलं आहे का की एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी बोलल्यानंतर तुम्हाला अचानक थकवा जाणवतो, किंवा एखाद्या व्यक्तीच्या भेटीनंतर तुमच्या घरात विनाकारण कटकटी सुरू होतात? सावध व्हा, हे लोक तुमच्या सकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास करत आहेत. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असलेला मत्सर इतका प्रबळ आहे की त्यांची नजर तुमच्या सुखी संसाराला लागली आहे. 3. घरातील ती वस्तू आणि नकारात्मकता. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तुमच्या घराच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अशी एक वस्तू आहे जिच्या माध्यमातून ही नकारात्मकता तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. ही एखादी जुनी भेटवस्तू असू शकते किंवा एखादी अशी वस्तू जिच्याकडे तुम्ही वर्षानुवर्षे दुर्लक्ष केलं आहे. 18 जानेवारीच्या त्या विशेष काळात तुम्हाला ही वस्तू शोधून काढावी लागेल, कारण तीच तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखून धरत आहे. 4. आता ही कारस्थानं थांबतील कशी? 18 आणि 19 जानेवारीला जेव्हा ग्रहांची स्थिती बदलेल तेव्हा या लोकांचे खरे चेहरे तुमच्यासमोर अशा पद्धतीने येतील की तुम्हाला धक्काच बसेल. पण लक्षात ठेवा, तुम्हाला त्यांच्याशी भांडायचं नाहीये. तुम्हाला फक्त स्वतःला सुरक्षित करायचं आहे. महाबली हनुमानाचा अदृश्य सुरक्षा घेरा तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला तुमची गुप्त माहिती, विशेषतः पैशांशी संबंधित कोणालाही सांगणं बंद करावं लागेल. लक्षात ठेवा, शत्रू जेव्हा घराच्या आत असतो तेव्हा युद्ध अधिक कठीण असतं, पण जेव्हा तुमच्या पाठीशी श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो तेव्हा कोणतंही कारस्थान तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. वृषभ राशीच्या लोकांनो, आता श्वास रोखून धरा, कारण आता आपण त्या विषयाकडे वळत आहोत ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. 18 आणि 19 जानेवारी 2026 हे 2 दिवस तुमच्या आयुष्यातील अशा घटनांचे साक्षीदार होतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. याला आम्ही महाधमाका का म्हणतोय? कारण या 48 तासांत तुमच्या नशिबाची जुनी पानं फाडून विधाता एक सुवर्ण अध्याय लिहिणार आहे. नशिबाचा पहिला धक्का. 18 जानेवारीची रात्र. 18 जानेवारीच्या रात्री जेव्हा जग झोपलेलं असेल तेव्हा तुमच्या कुंडलीत अशा काही हालचाली होतील ज्या तुमच्या आयुष्यातील स्थिरतेला गती देतील. अनेक वर्षांपासून रखडलेला एखादा कोर्टाचा खटला, जमिनीचा व्यवहार किंवा अडकलेले पैसे अचानक एका फोन कॉलने किंवा मेसेजने मार्गी लागतील. पण सावधान, हा धमाका इतका मोठा असेल की सुरुवातीला तुम्हाला घाम फुटेल. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण लक्षात ठेवा, हे स्वामींचे संकेत आहेत. 2. त्या एका व्यक्तीचा गूढ प्रवेश. 19 जानेवारीच्या दुपारी तुमच्या आयुष्यात अशा एका व्यक्तीचा प्रवेश होईल जिचा तुमच्या भूतकाळाशी काहीही संबंध नसेल. ही व्यक्ती तुम्हाला असा एक सल्ला किंवा असा एक प्रस्ताव देईल जो तुमच्या गरिबीच्या बेड्या कायमच्या तोडून टाकेल. पण गुरुजींची चेतावणी नीट ऐका, ती व्यक्ती समोर येताच तुमच्या अंतर्मनाला इंट्युइशन विचारा,
जर तुमच्या मनात भीती वाटली तर समजा तो फसवणुकीचा मार्ग आहे, पण जर तुम्हाला शांत वाटलं तर समजा खुद्द स्वामींनी मदतीचा हात पुढे केला आहे. 3. घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मीचा पाऊल पडणार. 19 जानेवारीला संध्याकाळच्या वेळी तुमच्या घरातील वातावरण अचानक बदलेल. तुम्हाला जाणवेल की घरातली जी नकारात्मकता होती ती अचानक दूर झाली आहे. एखादा असा दस्तऐवज किंवा जुनी कागदपत्रे तुमच्या हाती लागतील, ज्याची किंमत आजच्या काळात करोडोंमध्ये असू शकते. हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या पूर्वपुण्याईचं फळ आहे. 4. चेतावणी: हा धमाका उलटा पडू शकतो. पण थांबा, या महाधमाक्याचा आनंद साजरा करताना एक मोठी चूक करू नका. या 2 दिवसांत तुम्हाला प्रचंड राग किंवा प्रचंड आनंद येईल. या दोन्ही स्थितीत स्वतःवर ताबा ठेवा. तुमच्या घरात जर कोणी पाहुणे आले तर त्यांना तुमच्या पैशांच्या नियोजनाबद्दल अवाक्षरही बोलू नका, कारण या 2 दिवसांत तुमची नजर काढणारे लोक कमी आणि नजर लावणारे लोक जास्त असतील. 5. काय आहे यशाचा पासवर्ड? या 48 तासांत तुमचा पासवर्ड असेल मौन. जेवढं शांत राहाल तेवढी ही दैवी शक्ती तुमच्यासाठी जास्त काम करेल. 18 तारखेच्या रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशाखाली 1 रुपयाचं नाणं आणि तुळशीचं 1 पानं ठेवून झोपा. हा छोटासा प्रयोग या महाधमाक्याची तीव्रता तुमच्यासाठी सकारात्मक बनवेल. वृषभ राशीच्या लोकांनो, 18 आणि 19 जानेवारीच्या या महाधमाक्यानंतर तुमच्या आयुष्यात जे घडेल त्याला चमत्कारशिवाय दुसरं नाव देता येणार नाही. गुरुजींच्या दिव्य संकेतानुसार तुमची सुरक्षा करण्यासाठी आता साक्षात महाबली हनुमान आणि श्री स्वामी समर्थांचा अदृश्य पहारा तुमच्या घराभोवती असणार आहे. एक शेवटचा संकेत असा आहे जो ऐकून तुमचे होश उडून जातील. 19 जानेवारीच्या रात्री जर तुम्हाला अचानक पक्ष्यांचा आवाज आला किंवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ काही हालचाल जाणवली तर समजा तुमची वाईट वेळ कायमची संपली आहे. हा तो क्षण असेल जेव्हा तुमच्या आयुष्यातील अंधार संपून प्रकाशाचा उदय होईल. तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात नॉर्थ ईस्ट या 2 दिवसांत एक दिवा नक्की लावा, कारण तिथूनच तुमच्या भाग्याची लक्ष्मी प्रवेश करणार आहे. निष्कर्ष: आता वेळ आली आहे निर्णयाची. वृषभ राशीच्या लोकांनो, हे 2 दिवस म्हणजे तुमच्या संघर्षाचा अंत आणि समृद्धीची सुरुवात आहे. विधात्याने तुमच्यासाठी हा दुसरा जन्म लिहून ठेवला आहे. आता प्रश्न असा आहे की तुम्ही या संधीला ओळखणार की भीतीपोटी सोडून देणार? लक्षात ठेवा, संधी पुन्हा दार ठोठावत नाही. 18 आणि 19 जानेवारीला येणारे अनुभव हे केवळ योगायोग नसतील तर ते स्वामींचे तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद असतील. तुमच्यासोबत काहीही अघटित घडणार नाही जोपर्यंत तुमची श्रद्धा अढळ आहे. शेवट: कॉल टू ॲक्शन. संगीत प्रेरणादायी आणि वेगवान. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे परिवर्तन हवं असेल तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मनात असलेली इच्छा आणि स्वामींवरील तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय हनुमान. तुमच्या एका कमेंटमध्ये इतकी शक्ती आहे की ती तुमच्या सभोवतालची नकारात्मकता नष्ट करू शकते. आणि हो, तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील वृषभ राशीच्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कदाचित तुमचा एक शेअर कोणाचं आयुष्य वाचवू शकतो. अशाच रहस्यमय आणि अचूक मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन नक्की दाबा. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो. धन्यवाद.